मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती आता जे इंद्राचे कॉल येतात ते पण आता ती उचलायला सुरुवात करते आणि ती पण आता ते कॉल स्वीकारते आणि तो आता एक कॉल येतो इंद्राला आणि ती उचलते आणि म्हणते, बोला ना. मी इंद्रा सरांची पी बोलते आणि त्यांच्याशी सगळं इंग्लिशमधून बोलते. सगळं इंग्लिशमधून बोलल्यावरती सगळ्यांना आश्चर्यच वाटतं, कारण राणी इंग्लिशमधून बोलते. तर आता तेवढा तिथे इंद्र येतो आणि आता इंद्र म्हणतो, एक्सक्यूज मी. तर आता राणीला वाटतं कोण आहे, तर राणी म्हणते की या ना. तर आता नंतर ती बघते तर ती म्हणते, इंद्र सर तुम्ही या, मला कशाला विचारताय, या ना आतमध्ये यायचंय. तर आता या असं काय करताय. तर इंद्राला ती आतमध्ये बोलवते. इंद्र आतमध्ये येतो आणि आता त्यांचं बोलणं चालू असतो. तेवढ्यात इंद्राला खूप रडू येतं. तो म्हणतो, चिकूची मला खूप आठवण येते का राणी. तर राणी म्हणते, अहो इंद्र सर एवढं कशाला काळजी करताय तुम्ही, चिकू कुठं नाही गेली आपल्याला सोडून, आपल्यासोबत आहे कायम ती. कारण की हे बघा, आपल्या आठवणीत ती कायम आपल्यासोबत राहणार आहे आणि आपण आता कामाकडे लक्ष देऊयात असं बोलते. आणि आता तो इंद्र म्हणतो की हो ग, पण आईला कसं सांगू मी, चिकूला विसरलो नाहीये, मला चिकूची खूप आठवण येते, कारण आई कशी बोलली तू बघितलंय ना. तर राणी म्हणते की हो, एवढं लक्ष देऊ नका, तुम्हाला माहिती नाही आईचा स्वभाव कसा आहे ते, असं बोलते. आणि आता राणी आणि इंद्र दोघे आता तिथे कामाला सुरुवात करतात. राणी म्हणते, चला इंद्र सर आपण बाहेर बघूयात कामं कशी चालू आहेत ते. आणि आता इंद्र आणि राणी बाहेर येतात, इकडं तिकडं बघतात कामं चालू असतात की नाही ते. तर आता इकडं जोगा जे आहे तो म्हणत असतो की मी हे विक्रांतकडून हे काम नसतं घेतलं ना बरं झालं असतं, पण काय करणार, मला पैसे देतो ना त्यामुळं मला हे काम घ्यावं लागलं, नाहीतर मी कशाला हे काम घेतलं असतं, मी नसतं घेतलं हे काम, उगाच मला पैशामुळे घ्यावं लागलं हे काम, असं म्हणतो. आणि तो म्हणतो, आता मला मशनीचे लवकर लवकर आता ती खोल फिटिंग करावं लागेल आणि राणीचा हात जाईल असं काहीतरी करावं लागेल, असं म्हणतो. तर आता इकडं जी राणीची आई आहे तिला खूप त्रास होत असतो, तिचं खूप कंबर वगैरे दुखत असतं, ती खूप रडत असते, देवाच्या नावाने ओरडत असते. तर आता ती म्हणत असते, कुणाला सांगू माझं दुःख, देवा तूच काहीतरी कर रे मला, असं दिवस बघायला ठेवलंय का देवा तुम्हाला, असं म्हणत असते. बघूया आता पुढील भागामध्ये आता राणीच्या जीवाला नेमकं काय धोका आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.